आणि महाविकास आघाडीची बैठक काही वेळापूर्वी झाली आणि आता या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक सुरू आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यामध्ये ही बैठक सुरू असल्याचं कळतंय। राज्यसभेत नेमकं कोणाला पाठवायचं आणि कोणाला मतदान करायचं या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। मात्र या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा एकही नेता उपस्थित नाही अशी माहिती मिळतेय। शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा राज्यसभेच्या जागेवरती दावा केला जातोय, कारण का प्रियंका चतुर्वेदी यांची टर्म संपतेय, त्यामुळे आता या चर्चेतून नेमकं काय निष्पन्न होणार याकडे लक्ष असेल। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। राजू, राज्यसभेसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक होतीये, काय निर्णय अपेक्षित आहे आणि ठाकरे गटाचा एकही नेता या बैठकीला का नाहीये? काँग्रेसच्या कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी महाविकास आघाडीची बैठक पार पडली। याला तीनही पक्षांचे नेते आणि आमदार जे आहेत ते उपस्थित होते आणि ही बैठक संपल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे बैठकीमध्ये उपस्थित आहेत। थोड्या वेळामध्ये जयंत पाटील सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि राज्यसभेवरती जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा जी आहे ती येणार आहे, मात्र त्यामध्ये कोण दावा करणार हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण पाहतोय की शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभा लढवावी अशा प्रकारचं मत जे आहे ते काही वेळापूर्वी शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलं होतं। त्यामुळे जर राज्यसभा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली तर साहजिकच आहे उद्धव ठाकरेंसाठी परिषद सोडावं लागणार आहे। त्यामुळे काँग्रेसची भूमिका काय असणार आहे ही सगळ्यात महत्त्वाची असणार आहे आणि त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये बैठक त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं सुरू असलेल्या बैठकीला महत्त्व प्राप्त होत आहे। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।